धुया गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. ठाणेदारजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने की साधारण 40 वर्षापूर्वी सगळ्या मराठी मुलांनी, महाराष्ट्रातल्या मुलांनी ते एक बिग अमेरिकन ड्रीम पाहिलं. आणि ज्याला भारतात, महाराष्ट्रात आपल्याकडे ब्रेन ड्रेन म्हटलं गेलं, पण मोठ्या प्रमाणात इंजिनियर झालेली हुशार मुलं अमेरिकेत गेली. मोठमोठ्या IT कंपन्या जेव्हा 25 वर्षापूर्वी म्हणजे 2000च्या आसपास घेत होते तेव्हा तर खूपच मोठ्या प्रमाणात गेले. पण आता ते अमेरिकन ड्रीम राहिलं नाहीये असं म्हणायचं का? मग अगदी ट्रम्पचे निर्णय असो की पुढे पण दुसराही कोणी अध्यक्ष आला तरी ते ड्रीम उरलं नाहीये भारतीय मुलांसाठी. आता तो प्रवास कायमचाच खडतर झालाय असं म्हणावं लागेल. पण दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. एक म्हणजे काय की आज जर मी जसा मी 24 वर्षाचा असताना अमेरिकेत गेलो, आज जर मी 24 वर्षाचा असतो तर मी अमेरिकेत जाणार नाही. कारण आता भारतामध्ये तुम्ही स्टार्टअप बिझनेसेस करू शकता, जगामध्ये काहीही गोष्टी तुम्ही इथं भारतामध्ये राहून करू शकता. तेव्हा अमेरिकेत जाऊनच आपलं नशीब चांगलं केलं पाहिजे, अमेरिकन ड्रीम केलं पाहिजे असं काहीच नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की जी आता ही अँटी इमिग्रंट जी वेव्ह आता अमेरिकेमध्ये आली आहे, ही बरीचशी ट्रम्प यांच्यामुळे आलेली आहे. पण अमेरिका हा देश इमिग्रंट्सचा आहे. आमचे जे टेक्नॉलॉजीचे CEO आहेत, सिलिकॉन व्हॅलीमध्ये बरीचशी बाहेरून आलेली मंडळी, सायंटिस्ट, इंजिनियर्स आहेत आणि त्यांची आमच्या उद्योगाला जरुरी आहे. आणि त्या पिचाई वगैरे सारखे. हो. आणि तिथं जे गुगलचे एम्प्लॉईज म्हणा, मायक्रोसॉफ्टचे एम्प्लॉईज म्हणा, हे जे स्टार्टअप कंपन्या ज्या आहेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये, या बऱ्याचशा इमिग्रंट्सनी चालवलेल्या कंपन्या आहेत, इमिग्रंट्स एम्प्लॉई आहेत त्यांचे. तेव्हा अमेरिकेला इमिग्रंट्सवरती नेहमीच त्यांची जरुरी असणार आहे. सध्या ही जरी चुकीची कल्पना जरी असली तरीसुद्धा आणि 3.5 वर्षामध्ये नवा प्रेसिडेंट येईल, कदाचित तो डेमोक्रॅटिक असेल आणि विचारसुद्धा बदलेल. पण हे अमेरिकेच्या दृष्टीनं हानिकारक आहे. हे जे सध्या अँटी इमिग्रंट चाललं आहे याचं नुकसान अमेरिकेलाच आहे. म्हणजे नुसतंच हे भारतीय किंवा चायनीज किंवा आणि कुठल्या इमिग्रंट्सच्या पद्धतीनं म्हणत नाही मी, अमेरिकेची ह्याच्यामध्ये हानी आहे. बरं, तुम्ही इतक्या जवळून बघता ट्रम्पना, ठीक आहे, चीन तर प्रतिस्पर्धी आहे, नक्की त्यांना कोणकोणत्या देशांबद्दल खूपच जास्त राग आहे, काय दिसतं तुम्हाला? मुख्य म्हणजे चीन बद्दल ते प्रतिस्पर्धी आहेत. भारताबद्दल ते प्रतिस्पर्धी म्हणून बघत नाहीत, पण चीनकडे जास्त हे न बघतात. त्यांना एक रशियाबद्दल प्रेम आहे. खरं म्हणजे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये कोल्ड वॉर हे इतक्या वर्षापासून चालू आहे. पण त्यांना रशिया, पुटिन, त्यांना डिक्टेटर्स आवडतात, त्यामुळे ते पुटिनबद्दल चांगलं बोलतात. नॉर्थ कोरियाचे किम आहेत, त्यांच्याबद्दल ते नेहमी चांगलं बोलतात. तर ते त्यांची जी हुकुमशहाकडं जी प्रवृत्ती आहे ती त्यातून दिसून येते. पण 2 टर्ममध्ये इतका फरक कसा पडला? म्हणजे आधीची टर्म त्यांची असेल आणि आताची, म्हणजे जमीन आसमानचा फरक वाटतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण आता त्यांना कसली भीती नाही आहे. ही त्यांची लास्ट टर्म आहे. यानंतर ते काही परत इलेक्शनला त्यांना उभा राहायचं नाही आहे. दुसरं म्हणजे त्यांना एक हाती सत्ता आहे, त्यामुळं आणि त्यांना जी मधल्या 4 वर्षामध्ये 34 गुन्हे त्यांच्यावरती सिद्ध झाले होते, त्यामुळे त्यांना एक